करताय की धनंजय मुंडेंना दादा पाठीशी घालताय किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो अजित पवारांकडून घेतला जात नाही, तुम्हाला टार्गेट केलं जातं? असं नाही रे बाबा, मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई. उद्याच्याला तुझ्यावर कुठला आरोप झाला आणि तुझा अर्थार्थी संबंध असेल तर त्या आरोपावर तुझ्यावर कारवाई करायची नाही ना. तशा पद्धतीनं आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, नियम दिले, ते काय सांगतायत? त्याच्यात कुणाला पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न महायुतीचं सरकार करणार नाही. हे निक्षून महानगरपालिकेच्या 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या मार्फत ती राज्याला सांगू. उठून जाऊ कमी राहुल मी ते त्यांचं स्टेटमेंट वाचलं. ते म्हणाले, ऐकलं, वाचलं नाही, ऐकलं, टीव्हीवर चॅनलवरच ऐकलं. तर त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शन, त्यांनी प्रश्न हे काय केलं, प्रथम दर्शन. त्याच्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी पण स्टेटमेंट दिलेलं तुम्ही सगळ्यांनी दाखवलं. इथं ज्या पद्धतीनं तिथल्या जवळच्या नागरिकांना त्रास होतोय वगैरे वगैरे, आणि त्या संदर्भामध्ये ते तपासून बघतायत. त्यामध्ये जर कुणाचा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी असेल तर सरकार कारवाई करायला अजिबात मागं पुढे बघणार नाही. अरे पहिल्यांदा कमिटीचा काय रिपोर्ट तर येऊ द्या, अजून कशातच काही नाही. तुम्ही काय प्लीज बाबाचं